सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, डिलिशियस आणि अगदी 10 मिनिटात बनणारी डिनर रेसिपी शोधताय? तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही स्पेशल रेसिपी, जी असणार आहे खूप हेल्दी आणि त्याचबरोबर खूप टेस्टीही. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी घेतलाय बहुतेकांचा नावडता असा दुधी भोपळा. पण हो, अशा प्रकारे याची भाजी बनवाल ना, तर ज्याला नाही आवडत तो सुद्धा तुम्हाला हे पुन्हा पुन्हा करायला लावणार आहे बरं का. तर दुधीचे असे काप केल्यानंतर त्यामध्ये मी ॲड करते थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं तेल आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. दुधी भोपळा किंवा लौकी ज्याला आवडत नाही, जे पाहून नाक मिरडतात, त्या लोकांनाही ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर साईडला आपण असं घेऊया दही, आणि दही व्यवस्थित आपण छानपैकी असं फेटून घेऊया. आता पॅनमध्ये घेऊया अगदी थोडंसं तेल, आणि हे तेल पूर्ण पॅनमध्ये अशा प्रकारे आपण घेऊया पसरवून. पॅनमधलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करू आपण दुधीचे काप. तुम्ही जर खाणाऱ्याला सांगितलं नाही ना की ही दुधी आहे, तर त्यांच्या लक्षातही येणार नाही, आणि हो, रेसिपी केव्हा फस्त होईल हे तुमच्याही लक्षात येणार नाही. तर अशा प्रकारे दुधीचे काप आपण दोन्हीकडनं छान तांबूस रंग होईपर्यंत मस्तपैकी परतवून घेऊया, आणि असे खरपूस झाल्यानंतर गॅस करून टाकू बंद. आता याच्यामध्ये ॲड करू आपण दही, आणि लागूया आपल्या खमंग अशा तडक्याच्या तयारीला. तर साईडला घेतलंय मी त्यासाठी तडक्याचं पॅन, त्याच्यामध्ये ॲड केलंय तेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करू जिरं, मोहरी, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता. आता याच्यात ॲड करू लाल मिरची, आणि लाल मिरची छान थोडीशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करूया बारीक चिरलेला कांदा. कांदाही तांबूस होईपर्यंत छानपैकी असा परतून घेऊया, आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये तिखट ॲड करू. आपले दह्यातले दुधीचे काप असे साईडला घेऊ, आणि त्याच्यावर टाकूया आपला तडका. आणि हो, इथे तुम्हाला गॅस लावायचा नाही आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते आपण छान मिक्स करून घेऊया, आणि रेडी आहे आपले डिलिशियस, सुपर हेल्दी, सुपर टेस्टी असे दह्यातले दुधीचे काप. हे तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही सर्व करू शकता. इथे मी डिनर रेसिपी बनवली आहे, त्यामुळे भातासोबत खाते आहे, आणि माझ्या गरमागरम भातावर आता मी घेते आहे हे दुधीचे दह्यातले काप. मी ही रेसिपी एन्जॉय करते, तुम्हीही नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटली. थँक्यू, बाय बाय, एन्जॉय.